मित्रांनो, आज आपल्याला संत तुकाराम महाराजांचा एक असाच थेट मनाला भिडणारा, खोल विचारांनी भरलेला आणि आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करणारा अभंग ऐकायचा आहे. ही चारच ओळी पण जणू चार दिशा दाखवणारे दीपस्तंभ आहेत. आजच्या या धकाधकीच्या मुखवटे घालून जगणाऱ्या जगात या अभंगात आहे खरी आत्म्याची आरस पाणी ओळख. या अभंगात तुकाराम महाराज सांगतात, बाह्य सोंग नव्हे तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. तर प्रथम या अभंगाला सुरुवात पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवरती आपण महाराजांचे 5000हून जास्त अभंग, संपूर्ण गाथा या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. आणि इतरही संतांचे वाङ्मय आपण या चॅनलवरती अपलोड करत आहोत, कारण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांनाच ग्रंथ वाचन करणे शक्य होत नाही. त्यासाठी आपण या चॅनलचा आस्वाद घेऊ शकता. तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रथम आपण अभंगाचं वाचन करणार आहोत आणि नंतर प्रत्येक चरणाचं विवेचन पाहणार आहोत. अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती, नाही पात्रा सवे चाड प्रमाण ते फिके गोड. विष तांब्या वाटी भरली लावू नये हावटी, तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव. प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, अवगुणांचे हाती आहे अवघीची फजिती, म्हणजेच ज्या व्यक्तींच्या हातात अवगुण आहेत त्यांच्याकडून काहीही चांगलं होणार नाही, शेवटी होणार ती फजितीच. अवगुण म्हणजेच अहंकार, लोभ, द्वेष, कपट, दंभवृत्ती किंवा अभिमान. अशा व्यक्तीला कितीही संधी दिली तरी तो वायाच घालवतो. तर आपण कितीही शिकलेले असू, प्रतिष्ठित असू, पण जर मनात दुष्ट वासना असतील तर आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व कोसळतं. उदाहरणार्थ, सुवर्णाचा गहू जरी कोळशाच्या हातात गेला तरी त्याने काळवणारच, कारण स्पर्श जिथे गेला तिथे अवगुणांचा ठसा. सुवर्ण जरी गहू असेल तरी तो कोळशाच्या संगतीत गेल्यानंतर काळवणारच. तर पुढे द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात, नाही पात्रा सवे चाड प्रमाण ते फिके गोड. पात्र सुंदर दिसते की नाही याला काही अर्थ नाही, त्यातील रस कसा आहे हे महत्त्वाचं आहे. कोण काय बोलतं हे नव्हे तर कोण कसं जगतो, त्याचं अंतःकरण किती शुद्ध आहे हे पहा. सोंग करणे सोपं आहे, शुद्ध जीवन जगणं कठीण आहे. तुकाराम महाराज याचं स्पष्ट विधान आहे की बाह्य देखावा नको, त्या अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. आजच्या काळातही आपण पाहतो की लोकांना इंस्टाग्राम, व्हॉट्सअप स्टेटसवरून त्यांना ओळखतो, पण खरं काय आहे हे आत कुठेच जाणवत नाही. कारण इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर लोक मुखवटा घालून वावरत असतात. तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात, विष तांब्या वाटी भरली लावू नये होटी. म्हणजे ही ओळ म्हणजेच निदर्शनार्थ दृष्टांत आहे, अत्यंत प्रभावी. तांबे पवित्र आहे, पण त्यात जर विष असेल तर आपण म्हणणार का की हे तांब्याचं आहे, तेव्हा तर प्यावं. म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती दिसायला सुंदर, बोलायला गोड, पण जर तिच्या आत कपट, विष, मत्सर असेल तर त्या तांब्याच्या वाटीतील विषाप्रमाणे आहे. कधी कधी काही धार्मिक वेश धारण केलेली माणसं फक्त बाह्यरूप दाखवतात, पण वागणं मात्र हिंसक, अहंकारी असतं. तर म्हणूनच तांबे पाहू नका, त्यातील रस पहा. मुखवटे पाहू नका तर त्यातील अंतर्मन पहा. हा विचार आपल्या सगळ्यांसाठीच एक आरसा आहे. पुढे महाराज म्हणतात, तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव. म्हणजे इथे तर साक्षात तुकाराम महाराज आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधतात. शुद्ध भाव महत्वाचा आहे, सोंग नको. भाव म्हणजे मनातील निखळ भक्ती, निष्कलंक श्रद्धा, कोणताही दांभिकपणा नसलेली नम्रता. सोंग म्हणजे केवळ इतरांना दाखवण्यासाठी केलेली भक्ती. तुकाराम महाराज म्हणतात, देव फक्त अंतःकरण पाहतो, त्याला तुमचा पोशाख, शब्द, भक्तीचे बाह्यरूप नकोय. त्याला हवंय तर तुमचं खरं भावनिक मन. हा अभंग आपल्याला सांगतो, बाहेर काहीही असो, आत स्वच्छता असली पाहिजे. तर इंस्टाग्रामवर गोड बोलणं पण खऱ्या आयुष्यात कटुता उपयोग नाही. समाजात सन्मान पण घरी वाईट वर्तन याचाही उपयोग नाही. मंदिरात देवाला नमस्कार पण कामावर भ्रष्टाचार यालाही उपयोग नाही. तर महाराज म्हणतात, तुम्ही लाख गोंडस वाटा, पण जर तुमचा अंतरंग शुद्ध नसेल तर त्या तांब्याच्या वाटीतील विषच आहे. तर बघतो, आज आपण आपल्या आयुष्याकडे पुन्हा एकदा डोळसपणे पाहूया. मी जे बोलतो तेच जगतो का, किंवा मी जे दिसतो तेच खरोखर आहे का? माझ्या अंतरंगात भक्ती आहे की बाह्य देखावा आहे? तुकाराम महाराज आपल्याला विचारायला लावतात आणि मग स्वतः उत्तर देतात, शुद्ध भाव ठेवा, बाकी सगळं क्षणभंगूर आहे. चला तर मग आजपासून एक नवा संकल्प करूया.
बाह्य नव्हे तर अंतकरण शुद्ध करायचं. तुकारामांचा अभंग फक्त ऐकायचा नाही, तर तो जिवंत करण्याचा आहे, तो जगण्याचा आहे. हरिपाठ, नामजप आणि अंतर्मुखी साधना यासाठीच हे संतांनी आपल्याला रचलेलं अमृत आहे. चला याचे पान उघडूया आणि आत्मिक उन्नतीकडे वाटचाल करूया. तुम्ही या चॅनलचा आस्वाद घेऊन सर्व अभंग अनुभवू शकता, सर्व गाथा अनुभवू शकता. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा अभंग आवडलास लाईक करायला विसरू नका.